हॅलो गाईज, आज आहे 100 डे चॅलेंजपैकी डे 2. तर पहिलं काम असतं माझं मुलांना व्हॅनपाशी सोडून येणे. त्यामुळे मी पहिलं सकाळी लवकर उठून मुलांचा टिफिन असतो, सो त्यांचं टिफिन करणं, त्यांना रेडी करणं, दॅन व्हॅनपर्यंत सोडून येणं, अशी माझी कंटिन्यू कामं चालू असते. त्यांना सोडून आल्यानंतर ना मग साहेबांना उठवणं जिमसाठी, ते उठेपर्यंत स्वतःचं आवरणं, अशी कंटिन्यू रोज कामं चालू असते. सो मी त्यांना सोडून आले मुलांना आधी, आणि दॅन मग जिमसाठी रेडी होण्यासाठी सुरुवात केली. तर त्यानंतर ना माझं उरकणार आणि दॅन मग मी जिमसाठी निघणार. तर अशा प्रकारे माझं आता आवरून झालं आहे कम्प्लिटली. पण साहेबांचं पण आवरत होतं माझं. मी रेडी होऊन निघाले, मग साहेबांनी गाडी काढली आणि दॅन आम्ही गाडीवर बसलो. दॅन आम्ही जिमसाठी निघालो. तर आमच्या घरापासून जिम कमीत कमी 5 किलोमीटर लांब आहे. सो आम्हाला 10-15-20 मिनटं तरी लागतात जिमपर्यंत पोहोचेपर्यंत. तर आम्ही आता अशा प्रकारे जिममध्ये पोचलो. आणि आज माझं वर्कआउट आहे चेस्ट. सो मी चेस्ट थोडंसं कार्डिओ मग करून चेस्ट स्टार्ट केली करण्यासाठी चेस्ट वर्कआउट. सो माझं वर्कआउट चालू होतं. तिकडे साहेबांनी त्यांची बॅग चालू होती, सो त्यांचे ते करत होते, माझं मी वर्कआउट करत होते. आणि अशा प्रकारे वर्कआउट चालू असं थोडी मस्ती वगैरे जिममध्ये चालू असते आमची. नंतर मी चेस्ट फ्लायवरती आले, ते थोडंसं केलं आणि मग माझं चेस्ट वर्कआउट कम्प्लीट झालं. बाकी एक्सरसाइज वगैरे करते मी नेहमीच. मग ते आवरलं. साहेबांची आमची चेस्ट बॅक होती, सो त्यांनी बॅक करत होते. त्यांची बॅक वगैरे झाल्यावर त्यांनी बाकी त्यांचा कार्डिओ केला आणि मी माझ्या कार्डिओसाठी ट्रेडमिलवरती गेले. मी थोडंसं माझा कार्डिओ वगैरे केला. कार्डिओ वगैरे झाल्यानंतर मग सगळं आवरलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. साहेबांनी तोपर्यंत एक मी वाट पाहत होते. आणि हा आमचा जिमचा लुक आहे, ही ओव्हरऑल जिम आमची. मग आम्ही निघालो जिममधून बाहेर गाडीवर जाण्यासाठी. तिथून निघाल्यानंतर ना बघतो तर पाऊस आला होता. साहेबांनी कोट वगैरे घातला. समोरच्या शॉपमधले काका शंख वाजत होते. तिथून आल्यानंतर ना मुलाची सायकल दिली होती रिपेरिंगसाठी. सो ती सायकल घ्यायची. त्यांना विचारलं आधी सायकल झाली आहे का, तर ते बोलले झाली आहे सायकल रिपेरिंग. सो मग साहेबांनी आमच्या ते थोडीशी चालून वगैरे चेक वगैरे करून बघितले. तर असा होता आमचा डे. ओके, बाय.